नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालो आहे कलावंतीन दुर्ग ट्रेकला। आता आम्ही येऊन पोहोचलो आहे ठाकूरवाडी या गावामध्ये। ठाकूरवाडी प्रबळगड आणि कलावंतीन दुर्गचा बेस विलेज आहे। पार्किंग खूप मोठी आहे इथे। पार्किंग आम्ही आत्ताच इथे गाडी पार्क केलेली आहे। इथूनच आपल्याला कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड दिसतो। तो व्ही आकाराचा तुम्हाला दिसत असेल। तो या साईडचा आहे प्रबळगड आणि डाव्या साईडचा आहे कलावंतीन दुर्ग। तर लोक म्हणतात की हा ट्रेक खूप अवघड आहे। फक्त याच्यामधला अवघड पॅच म्हणजे वरती जे पायऱ्या आहे 80 डिग्री पायऱ्या आहे त्या अवघड आहे। त्याच्यावरती तुम्हाला रोपवे आहे, रोपवेनी वरती टॉपला तुम्हाला पोचावं लागते, तो अवघड पॅच आहे। बाकी इझीच आहे। सो आज संडे असल्यामुळे बरीच गर्दी आहे आणि आज आम्ही 4 जण आहे। समोर मी तुम्हाला ओळखी करून देणार। सो आता इकडनी ट्रेकला स्टार्ट करूया। 7:30 वाजले। 3 ते 3.5 तासाचा ट्रेक आहे। वरती जाऊन प्रबळ माचीला आम्ही जेवणसुद्धा करणार आहोत। सो पूर्ण प्रवास तुम्हाला अनुभवता येणार आहे। चला स्टार्ट करूया। मी हा ट्रेक 4 वर्षा अगोदर केला होता। तेव्हा हे तुम्ही ट्रेल बघू शकता। तर मला वाटते हे मे बी गाडीच वरती जात असेल, कारण की प्रॉपर रोडसारखं बनवलेलं आहे। आणि इथे यायचं असेल तर तुम्हाला नियर बाय रेल्वे स्टेशन पनवेल स्टेशन आहे। पनवेल स्टेशनपासून 15 किलोमीटर डिस्टन्सवर ठाकूरवाडी गाव आहे, तो बेस विलेज आहे। तिथून ट्रेकला सुरुवात होते आणि वरती प्रबलमाची गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही जेवण वगैरे करणार आहोत। थोडं पुढे आल्यानंतर एक सूचना फलक दिसतो इथे। अगोदर इथे शॉप पण होतं, आता हे बंद आहे। आणि इथे पर्यटकांसाठी शुल्क फी आहे 50 रुपये। आता समोर आहे की माहिती नाही चौकी, कारण की मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा 50 रुपये दिले होते पर व्यक्ती। ते कशासाठी? कारण की वरती आपल्याला टॉपला जाण्यासाठी रोपवे आहे आणि तिथे गावकरी असतात सपोर्टला, त्याचे 50 रुपये घेतात। आणि कचराकुंडीसुद्धा मध्ये मध्ये ठेवली आहे। प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग आजूबाजूलाच आहे। अगोदर कलावंतीन दुर्गावरून प्रबळगडला पण मार्ग होता, रोपवे होता। गावकरी तिथे रोप बांधायचे आणि रोपच्या सहाय्याने तुम्ही कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड दोन्ही पण करू शकत होते। आणि हा रेंज ट्रेक आहे, कलावंतीन दुर्ग, प्रबळगड आणि इर्शाळगड असा तुम्ही रेंज ट्रेकसुद्धा करू शकता। काही महिन्या अगोदर संगम आणि मनोजनी रेंज ट्रेक केला होता, कलावंतीन दुर्ग, प्रबळगड आणि इर्शाळगड। कसा होता तो अनुभव? फार छान होता। फार छान होता। मार्च मध्ये केलेला, थोडासा उन्हाळ्यात केले। आम्हाला जाताना ते 40 पण मिळालेली जॅगवारची। त्या अच्छा, या सह्याद्रीमध्ये बिबट्या तर तुम्हाला आढळतातच, पण लोकांना त्रास नाही आहे त्याचा कुठलाच। आम्ही पण लोकल गाईड हायर केलेला। अच्छा, गाईड हायर केले, सेफर आहे लोकल गाईड बरोबर। आम्हाला रस्ता तेवढा, आणि तो रस्ता कसा मळलेली पायवाट नाही ना तिथे। अच्छा, त्याच्यामुळे पायवाट मळलेली नाही आहे। जर तुम्हाला माहीत नसेल तर बेस्ट आहे लोकल गाईड घेऊन जा, कारण की रेंज ट्रेक बऱ्यापैकी मोठी आहे। गाईड नसता नेलं की आम्ही 100% भटकलो असतो, कारण टाइम पण होतो, अंधार होत होता। हां, सह्याद्रीमध्ये जर तुम्हाला ट्रेल माहिती नसेल, मार्ग माहिती नसेल तर लोकल गाईड हायर करा, इझिली तुम्ही निवांत पोहोचू शकता। परत एक शॉप लागला आहे इथे। मावशी, आत्ता सुरू करताय का शॉप? आत्ता दुकान सुरू करताय? तिकडले खालचे बंद आहेत ना पण? हां, एकच चालू आहे। रविवारी असतात ना जास्त चालू? आणि हे काठी 20ला 1? ओके। तुम्हाला काठीचा सपोर्ट पाहिजे असेल तिथं काठी पण आहे विकायला, 20 रुपये एक काठी। मस्त परिसर आहे बघा आजूबाजूचा। या एका पॉईंटवर येऊन पोचलो आहे।
इथं लिंबू पाण्याचं दुकान आहे आणि इथे आम्ही पाणी पिण्यासाठी एक थोडा छोटा ब्रेक घेतला आहे. आणि इथे आल्यानंतर पण 2 मार्ग आहे. हा एक कणी चढण थोडी जास्त आहे आणि हा थोडा फिरून जातो पण इझी आहे. प्रवीण जमलाय का? नाही थकलाय तू? असं चालाय ना. अजून बस 5 मिनटं माचीवर पोचणार आपण. आजपासून 5 मिनिटं बोललोय. इकडनी चढून आल्यानंतर जागा मिळाली. ते शॉप आहे. इथे जेवण, नाश्ता, चहा सगळं मिळेल. खूप चांगला परिसर आहे आणि बरेच पब्लिक इथे येऊन थांबतात कारण की प्रबळ माची आता इकडनी 10 मिनटावरच आहे, वरतीच आहे. मस्तपैकी शेड बनवलेला आहे इथे. इथे रेस्ट करू शकता, नाश्ता जेवण पण सांगू शकता. जेवण पण इथे मिळतात. त्या शॉपजवळ आपण थांबलो होतो. बऱ्याच वेळ ड्रोन शॉट घेतला आणि तिथून बस 2 मिनटं चालत आल्यानंतर आपल्याला हनुमानजीची मूर्ती आपल्याला इथे कोरलेली दिसते आणि तिथे गणपतीचं मंदिर आहे बाजूलाच. दीड तासाच्या ट्रेकनंतर फायनली आम्ही प्रबळ माचीवर येऊन पोचलो आहे. खूप मोठं पठार आहे, गाव आहे, बरेच घरं आहे तिकडे आणि इथेच आपण जेवण सांगणार आहोत. ट्रेक करून आल्यानंतर आम्ही तिथे जेवण करणार आहोत. बघा तिकडला व्ह्यू. आपण तिकडे जाणार आहोत पण मागे बघा कलावंतीन दुर्ग समोर दिसतो आणि बाजूला प्रबळगड. माचीवरून इकडनं व्ह्यू बघा मित्रांनो. रेलिंग लागली आहे आणि बरेच लोक इथे येतात आणि अशा कचरा करून जातात. बघा बघू शकता मित्रांनो. अशा ठिकाणी आल्यानंतर कचरा नको करा. कचरा कुंडीतच टाका. पण काही लोक घाण असतात जे घरी पण घाण करतात आणि इथे येऊन पण असे घाण करून जातात. टेंट लावलं आहे. वरती पण राहण्याची व्यवस्था आहे आणि आम्ही जिथे जेवण सांगितलं आहे तिथे पण बरीच व्यवस्था आहे. आणि प्रबळ माचीमध्ये 51 या 52 घरं आहे म्हणत आहे इथे. आणि समोर पण एक अर्ध्या तासावर म्हणजे 1.5 ते 2 किलोमीटरवर एक आणखी वाडी आहे म्हणत आहे. तिथेसुद्धा वस्ती आहे म्हणत आहे. सो आता प्रबळ माचीवरून आम्ही निघालो आहे. रेंज स्टे केली त्यावेळेला इथे स्टे केलेलं. इथे स्टे केलं वरती. हां इथेच कलावंतीन केला. हां हां इथे स्टे केला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून प्रबळ माची टू नाही प्रबलगड टू सॉरी प्रबळगड टू इर्शादगड. इथे आल्यानंतर प्रबळ माचीच्या मध्ये म्हणजे गावाच्या मध्ये आल्यानंतर 2 फाटे फुटतात. इथपर्यंत कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगडचा मार्ग सेम आहे. इथून फाटे फुटतात. या साईडला प्रबळगडला जातो आणि या साईडला कलावंतीन दुर्ग. तर आपण आज कलावंतीन दुर्ग करणार आहोत त्याच्यामुळे आपण इकडनी जाणार आहोत. चला. खूप जोरामध्ये वारा सुरू झाला आणि मस्त थंडी हवा येणं सुरू झाली आहे. असं वाटतं की आम्हाला या गावामध्ये थोडा टाईम स्पेंड करायला पाहिजे होता. आणि गाव झाल्यानंतर थोडंसं जंगल लागतो बघा. थोडंसं घनदाट जंगल आहे आणि
असे बोर्ड लागलेले आहे बघा, असे बोर्ड लागलेले आहे. या मार्गाने आपण सहजपणे जाऊ शकतो. फायनली आपण पायऱ्याच्या पॅचजवळ पोहोचलो आहे बघा. त्या आहे पायऱ्या 80 डिग्री, सगळ्यात फेमस, सगळ्यात डेंजर. पावसाळ्यामध्ये लई अवघड आहे मित्रांनो. आणि पायऱ्याचा पॅच झाल्यानंतर वरती रोप पॅच आहे, म्हणजे रोपनी आपल्याला वरती जायचं आहे. गावकरी असेल सपोर्टला आपल्याला तिथे. मेन खतरनाक पॅच आहे तो आता इकडनी स्टार्ट होतो. इकडनीच दोरी बांधली आहे, दोरीच्या सपोर्टने आपल्याला वरती जायचं आहे. आणि तिकडनी म्हणजे त्यामधून पायऱ्या सुरू होणार वरती. फायनली पायऱ्याचा पॅच चढल्यानंतर आता हा शेवटचा पॅच आहे, रोप पॅच आहे. बरीच पब्लिक आहे आणि आता सूर्यसुद्धा डोक्यावर आला. कुठे जाणार आहेस की काय? नाव काय तुझं? केतन. केतन आहे. ते 30 रुपये. किती रुपये घेतात? 30 पर पर्सन. आम्ही 4 आहे त्याच्यामुळे 120 रुपये दिले आहे. रोज असतात? रोज असतात की सॅटर्डे संडे? रोज असते. रोज असतं. इथे एक आहे तो दादा, एक वरती पण आहे. 10 जण असतात. 10-11. 10-11 जण असते. बापरे. शनिवार 10-11 असतात. इतर दिवशी येतात. वरती एकदम टॉपला आल्यानंतर इथे महाराजांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. हे मूर्ती 2021मध्ये या मूर्तीची स्थापना केली. बघा इथे लिहिलं आहे 28/3/2021. 4 वर्ष अगोदर आलं होतं तेव्हा नव्हती, पण आता बघा इतकी सुंदर मूर्ती आहे. फायनली हा आपला गड कंप्लीट झालेला आहे. इकडनी आता आपण ड्रोन शॉट घेऊया आणि परतीचा प्रवास सुरू करूया.
ट्रेक करून आलो आहे आणि ते आता आम्ही जेवण करायला थांबलो. साहेब आम्हाला वाटतं सरपंच आहे हो दादा हां अच्छा बघा यांची वाईफ इथली सरपंच आहे बघा. ते जेवण वाढतं चांगलं चिकन आता तांबडा स्पेशली खायसाठी आलं असं म्हणायला हरकत नाही. फायनली मंडळी पूर्ण ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि आम्ही आता आमच्या गाडीजवळ येऊन पोहोचलो आहे. खूप चांगला ट्रेक झाला आहे. मस्तपैकी प्रबळमाचीला आमचं जेवण झालं. जेवण केल्यानंतर सगळ्यांनी झोप घेतली. मी संगमनी 1 ते 1.5 तास झोप घेतली, नाहीतर आत्तापर्यंत आम्ही घरी पोहोचलो असतो. तर मंडळी हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.